स्वामी समर्थ. आपण नेहमीच स्वामींचे खूप सारे अनुभव ऐकतो आणि आपल्या काही चुका घडतात, त्यामुळे स्वामी त्या चुकांची शिक्षा देखील आपल्याला देतात. अर्थातच त्या शिक्षेचा प्रभाव खूप मोठा नसतो, परंतु आपल्याला केवळ जाणीव देण्यासाठी म्हणून श्री स्वामी थोडीफार का असेना पण शिक्षा देतात. जसं आई लहान मुलाला ऐकत नाही म्हटल्यानंतर थोडीफार शिक्षा त्याला देतेच, तसाच प्रकार हा थोडासा असतो. स्वामींचं आपण लेकरू आहोत, स्वामींना हे ठाऊक असतं. आईसुद्धा जेव्हा आपल्या लेकराला शिक्षा देते तेव्हा तिला माहीत असतं की खूप जास्त शिक्षा द्यायची नाही, की ज्यामुळे आपल्या लेकरावरती परिणाम होईल. तीच काळजी अगदी स्वामीसुद्धा घेत असतात. स्वामींचे असेच एक भक्त आहेत. ते सांगतात की त्यांना ते 23-24 वर्षाचे होते आणि त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्र केसरीच्या वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी जिंकलेली होती आणि त्याचाच आदर्श ठेवून त्यांनी जोर बैठका आणि इतर व्यायामसुद्धा साधारण 1 तास ते करत होते. त्यावेळेला त्यांचे वडील त्यांना सांगत होते की थोडा थोडा व्यायाम करून नंतर वाढवत जा, परंतु त्यांचा तरुणपणा त्यांना नडला. त्यांचे न ऐकता सकाळ संध्याकाळ रोज 1 तास त्यांनी व्यायाम चालूच ठेवला. त्यावेळी फिलिप्स इंडियामध्ये ते कामाला होते आणि दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी त्यांची सतत धडपड असे. शेपिंग मशीनवर त्यांचं काम चालू होतं आणि मशीनचं काम ॲटोमॅटिक बंद होतं. ते सर्व हातानेच चालू करायला लागत होतं. त्यामुळे त्याचा परिणाम वाईट झाला, ज्यामुळे की व्यायाम आणि हाताचे मशीन ऑपरेट करण्यामुळे त्यांच्या छातीमध्ये एक दिवस खूप दुखायला लागलं आणि इतकं दुखायला लागलं की त्यांना काहीही कळेनासं झालं. त्यामुळे 1-2 महिन्यातच त्यांना सुट्टी घ्यावी लागली. ते खूप आजारी पडले. शेवटी डॉक्टर गोखले यांनी त्यांना डॉक्टर जोशींकडे पाठवलं आणि छातीचे एक्सरे काढल्यानंतर निदान असं झालं की त्यांना TB झालेला आहे. आणि असं सांगितल्यानंतर डॉक्टर गोखले यांनी सुद्धा त्यांना रिपोर्ट दिला की TBचंच आहे. डॉक्टर गोखले यांनी कदाचित चुकीचं ऐकले की मी TBच्या दुसऱ्या स्टेजला आहे. त्यांनी 1-1.5 महिन्यात मला सुमारे 150 इंजेक्शन दिली असं ते सांगतात. तरी देखील दुखणं कमी होत नव्हते आणि म्हणूनच ते घाबरलेले होते आणि त्यामुळेच त्यांचं वजनही 35 किलोपर्यंत खाली आले हे त्यांना जाणवले नाही. परंतु जेव्हा जाणवले तेव्हा लक्षात आले की अरे आपण जेवणच जेवत नाही आहोत आणि म्हणून आपलं वजन खाली आलेलं आहे. कारण की इतकी इंजेक्शन दिल्यानंतरसुद्धा त्यांचं दुखणं अजिबातही कमी होत नव्हतं. 35 किलो वजन खाली आलं होते कारण त्यांना त्या इंजेक्शन्समुळे जेवणसुद्धा जात नव्हते. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना एका महाराजांकडे नेलं जिथे ते मंत्र टाकत असत. त्या महाराजांकडे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की श्री स्वामींचा आणि दत्तात्रेयांचा फोटो त्या ठिकाणी होता. त्यांना खूप आनंद झाला की इथे त्यांना निदान असं वाटलं की काहीतरी चांगलं घडणार आहे आणि त्यामुळेच श्री स्वामींचा दत्तात्रेयांचा फोटो आपल्या नजरेस पडला. पण तरीसुद्धा त्यांच्या प्रकृतीत फरकच पडत नव्हता. त्या रात्री त्यांना खूप त्रास झाला आणि आई वडील अतिशय चिंतेत पडले होते. परंतु स्वामींचा आणि दत्तात्रेयांचा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या मनात कुठेतरी आशा पालवली होती की नक्की काहीतरी चांगलं घडणार असेल, म्हणून तर मला हे फोटो यांचं दर्शन झालं आणि खरोखर तसंच घडलं. त्या रात्री स्वामींनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं की तुझ्याच चुकीचं हे फळ आहे. त्यांना उमजलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आपल्या चुकीचं फळ मिळालं म्हणजे नेमकं काय. तर त्यांनी त्यांच्या नानाने त्यांना सांगितल्यानंतरसुद्धा जो व्यायाम हळूहळू करायला हवा होता किंवा एकदम न करता थोडंसं अवधी घेऊन करायला हवा होता, थोडा व्यायाम करून वाढवत जा असं जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं तरीसुद्धा त्यांनी ते ऐकलं नव्हतं आणि त्यांचं व्यायाम करण्याचा जोर त्यांनी कायम ठेवला होता आणि कुठल्याही पद्धतीने त्यांनी ते कमी केलेलं नव्हतं. आणि त्यामुळे काय झालं की तो व्यायाम अतिशय जास्त प्रमाणात झाला आणि रोज 1 तास त्यांनी ते व्यायाम केला. केवळ तरुण होते त्यामुळे त्यांना ते तसं करावं असं वाटलं आणि त्यामुळे त्यांना तो तासभर व्यायाम करण्याचा जोर महागात पडला आणि त्यामुळे हे त्यांचं सगळं आजारपण निर्माण झालं. त्यातच त्यांचं मशीन बंद होतं कामावरचं, त्यामुळे तिथेसुद्धा त्यांना ते मशीन हाताने ऑपरेट करायला लागायचं. ह्या दोन्ही गोष्टींचा त्यांच्यावर जोर तर नक्कीच पडला होता. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. हे महाराजांनी त्यांना स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि सांगितले की तुझ्या चुकीचं हे फळ आहे. त्या दिवशी त्यांना जाणवलं की आपण नानांचं ऐकायला हवं होतं. पण सकाळी उठल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी नानांना त्यांच्या वडिलांना आणि आईला सांगितले की आता कुठलेही औषध मला नको आहे
आणि मी कोणत्याही डॉक्टरकडे जाणार नाही. त्यांनी असं म्हटल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलं की औषध जर घेतलं नाही तर बरा कसा होणार हा. त्यामुळे त्यांना चिंता वाटायला लागली. परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी कुठल्याही डॉक्टरकडे जाणार नाही, मी फक्त आणि फक्त विश्रांती घेणार. आणि त्यांच्या डोक्यात विचार आला होताच की ज्यावेळेस स्वामींनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला आणि लक्षात आलं की आपला जास्त व्यायाम आणि जास्त काम यांचा छातीवर ताण आला आहे आणि त्यामुळेच हा त्रास झालेला आहे. आणि ही बुद्धी स्वामींनीच मला दिली की आता यापुढे कुठलंही काम करायचं असेल तरीसुद्धा ते समजून उमजून हळूहळू पद्धतीने वाढवत जायचं. कुठलाही ताण मनावर घ्यायचा नाही, ज्यामुळे शरीरावर ताण येईल असं काहीही करायचं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी खरोखरीच डॉक्टरांचं औषध बंद केलं, डॉक्टरांचे उपचार बंद केले. ज्यामुळे त्यांचं वजन कमी झालं होतं ते वजन त्यांनी हळूहळू खानपान चांगलं वाढवून सुधरवलं आणि त्यांचं हळूहळू वजनसुद्धा छानपैकी वाढलं. आणि त्यानंतर ते पुढच्या 2 महिन्यात खूप छान पद्धतीने बरे झाले. आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरकडे तपासणीसाठी ते गेले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांना टीबीचा आजारच नव्हता. नेमकं काय झालं होतं हे कळलं नाही, परंतु ही स्वामींचीच कृपा होती की त्यांना टीबीचा आजारच नव्हता. नंतर हीच स्वामींची कृपा त्यांनी लक्षात ठेवून ध्यानात ठेवून स्वामींनी दिलेलं दर्शन ध्यानात घेऊन पुढच्या वेळेस मात्र त्यांनी सुधारणा करून त्यांचा व्यायाम हळूहळू करून वाढवला. आणि नंतर त्यांच्यामध्ये खूप सुधारणा झाली आणि पुढच्या परीक्षेसाठी ते तयार झाले, पुढच्या कॉम्पिटिशनसाठी स्पर्धेसाठी ते तयार झाले. तर भक्त हो, अशी ही स्वामींची कृपा कधी कुणाला कळली आहे सांगा बरं. स्वामी कसे केव्हा आणि कधी आपल्या पाठीशी उभे राहतील ह्याचा काहीच नेम नाही. गरज पडली तर स्वामी तुम्हाला दर्शन देतात आणि स्वप्नात येऊनही सांगतात. ज्यांच्या स्वप्नामध्ये स्वामी जातात त्यांना दर्शन देतात ती खूप थोर आणि भाग्यवान मंडळी असतात, ती भाग्यवान भक्त लोक असतात की ज्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन स्वामी दर्शन देतात. असे भाग्य खूप कमी जणांच्या नशिबी येते. आणि खूपदा आपण स्वामींचं खूप काही करूनसुद्धा आपल्याला स्वामी दर्शन देतातच असं नाही आहे, परंतु काहीही न करता कधीकधी स्वामी भक्तांच्या मदतीला धावून जातात ते असे. तेव्हा कधीही स्वामींना विसरू नका, कधीही स्वामींना कुठल्याही गोष्टीचा दोष देऊ नका. चुकून किंवा दुःखाच्या भरात किंवा रागाच्या भरात दोष दिला गेला तरी स्वामींची माफी मागा. स्वामी ही माय माऊली अशी आहे की ती सदैव तुम्हाला माफ करते, कारण ती आपली आई आहे. आई आपल्या लेकराला नाही माफ करणार तर कोणाला माफ करणार. त्यामुळे कधीही आपण जसं आपल्या आईला वाईट नाही म्हणत तसंच स्वामी माऊलीलाही कधी वाईट म्हणायचं नाही, कधी दूषणं द्यायची नाहीत, कधी दोष द्यायचे नाहीत. स्वामी माऊली ही आपली माय माऊली आहे, प्रेमळ माऊली आहे, जगताची माऊली आहे. तेव्हा कधीही स्वामी माऊलींना दोष देऊ नका. तुम्हाला शक्य तितक्या होईल तितकी तुम्ही त्यांची भक्ती करा, त्यांच्या चरणात तुमची भक्ती रुजू करा, अगदी मनापासून रुजू करा. स्वामी तुमचा एकदा हात धरतील तेव्हा ते कधीच सोडणार नाही, त्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्त हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक कराच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेवटी बेल आयकॉनवरती क्लिकही करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत जातील आणि तुमची स्वामीप्रती असलेली भक्ती अधिकाधिक दृढ होत जाईल. श्री स्वामी समर्थ.